Okay. In previous lecture, we studied the characteristics definition of the fuel, characteristics of the fuels, in which 6 or 7 characteristics, 7th is over, 8, 9 also over. I think last one is remaining, that is 12th. Am I right? Yes, ma'am. है की नाही, 10-12वी फक्त राहिली, आपण हे पण एक्सप्लेन केलं. नो मॉइश्चर फ्युएल मध्ये गुड फ्युएल आपण कशाला म्हणू शकतो की ज्या फ्युएल मध्ये मॉइश्चर प्रेझेंट नसे. देन आता होलाटाइल मॅटर विच इज द लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आवर फ्युएल. सी द पोर्शन ऑफ द फ्युएल which lives in the product gas without burning is called as the volatile matter. फ्युएल मध्ये फ्युएलचाच एक पोर्शन असतो की जो विच इज लिव्ह इन प्रोडक्ट गॅस विदाउट बर्निंग, बर्निंग न होता त्याचं कन्व्हर्जन गॅसेस मध्ये होत असतं. उदाहरणार्थ कापूर, कापूर माहिती आहे सगळ्यांना? Yes, ma'am. हा, Yes, मग जर ma'am. कापूर जो आहे तो जर आपण ओपन ठेवला तर कापूर हा बर्न जरी नाही केला किंवा त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये जरी झालं नसेल तरी सुद्धा त्याचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होतं? गॅसेस मध्ये होतं. ठीक आहे, त्याचं सुद्धा कन्व्हर्जन कशामध्ये होऊ शकतं? गॅसेस मध्ये होईल. ठीक आहे, देन इट इज कॉल्ड ॲज होलाटाइल मॅटर. मग तसे जे सबस्टन्स असतात की ज्यांचं बर्निंग न होता डायरेक्ट कन्व्हर्जन हे गॅसेस मध्ये जर होत असतील तर तसाच सबस्टन्स असेल तर त्या सबस्टन्सला आपण म्हणतो की तो होलाटाइल आहे. उदाहरणार्थ आपला पेट्रोल आहे, पेट्रोल सुद्धा कसा आहे? होलाटाइल आहे. तो आपण बर्निंग जरी नाही केला तरी पण त्याचं कन्व्हर्जन हे कशात होतं? गॅसेस मध्ये होतं. तर आता होलाटाइल मॅटर आपल्या गुड फ्युएल मध्ये असायला पाहिजे का नको ते आपण पाहूया. द होलाटाइल मॅटर जर असेल प्रेझेंट तर volatile matter elongates the flame, decreases flame temperature and decreases CV. जो होलाटाइल मॅटर असतो आपल्या ह्याच्यामध्ये फ्युएल मध्ये, तर तो होलाटाइल मॅटर मुळे काय होतं? जी आपली फ्लेम असते तर ती फ्लेम इलॉंगेट्स होते, नंतर फ्लेमचं टेम्परेचर कमी होत असतं आणि इट डिक्रीजेस द CV. टेम्परेचर जर कमी झालं तर CV डिक्रीज होतो. CV म्हणजे काय? What is CV? कॅलोरिफिक व्हॅल्यू. कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे का नाही? CV म्हणजे कॅलोरिफिक व्हॅल्यू. कॅलोरिफिक व्हॅल्यू काय होते? डिक्रीज होते. मग आपलं फ्युएलला कॅलोरिफिक व्हॅल्यू कशी असायला पाहिजे? हाय पाहिजे का लो? हाय पाहिजे आहे की नाही? मग होलाटाइल मॅटर जर असेल तर आपला जो CV आहे तो डिक्रीज होतोय. डिक्रीज होतो याचा अर्थ आपल्याला पाहिजे जास्त, म्हणजेच हा होलाटाइल मॅटर आपल्या फ्युएल मध्ये ॲज ए इम्प्युरिटी म्हणून ऍक्ट होत असतो. ठीक आहे, मग जर तो इम्प्युरिटी म्हणून ऍक्ट होत असेल किंवा तो आपला जर CV डिक्रीज करत असेल तर आपल्याला तो आपल्या फ्युएल मध्ये नको आहे. सो ए गुड फ्युएल डज नॉट कंटेन एनी होलाटाइल मॅटर. गुड फ्युएल कोणाला म्हणू शकतो आपण की ज्यामध्ये होलाटाइल मॅटर प्रेझेंट नसणार आहे. इफ द कंबशन ऑफ ए फ्युएल इज कॅरीड आउट इन द प्रेझेन्स ऑफ इनसफिशियंट एअर, समजा जर कंबशन होत असेल आणि एअर कमी प्रमाणात जर मिळाली तर त्यावेळेस काय होतं? देन द स्मोक इज रिच विथ होलाटाइल मॅटर. स्मोक जो असतो तो होलाटाइल मॅटर मध्ये काय होतो? मिक्स होतो आणि त्या दोघांच्या कॉम्बिनेशन मुळे काय होतं तर पोल्युटंट्स काय होतात असतात तर क्रिएट होत असतात. ठीक आहे, सो दिस इज द लास्ट वन कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज होलाटाइल मॅटर ऑफ द फ्युएल. देन नेक्स्ट सी हॅलो मॅडम, हम्म हा 12 पॉइंट ऍड केला नव्हता कॅरेक्टरिस्टिक मध्ये. ऍड केलं नाही का? ते लास्टला लिहा. नेक्स्ट सी पाहता याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि जे गॅसेस फ्युएल आहेत तर त्यामध्ये त्यांच्या ज्या क्रायटेरिया असतील किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्या आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करणार आहोत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. आता ही कॅलोरिफिक व्हॅल्यू सॉलिडची कशी असते? किती असते? नंतर लिक्विडची त्या रिलेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू स्टडी करणार आहोत कंपॅरेटिव्ह आणि गॅसेस पण. ठीक आहे, तर आता पहा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स क्रायटेरिया calorific value. Okay, so see the calorific value of solid fuel is always low.
आपल्याला माहिती आहे, आपण काल सांगितलं की जे सॉलिड असतात, फॉर एक्झाम्पल वूड कन्सिडर करा, तर त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू कमी असते. लिक्विड फ्युअलची कशी असते, हायर असते. एवढं जर तुम्ही चार्ट पाठ केला तर यातले 4 ते 5 MCQ तुमचे इथंच पाठ होतात. ठीक आहे, हे विचारलं जातं सॉलिडचे एवढा, लिक्विडचा एवढा, गॅसचा किती असेल, MCQ मध्ये हे विचारलेले जातात क्वेश्चन. तर सॉलिडचा पाहायचा विथ रिस्पेक्ट टू लिक्विड कसा असतो, त्यापेक्षा थोडा हायर असतो. सॉलिड पेक्षा कॅलरिफिक व्हॅल्यू लिक्विडचा कसा असेल, हायर. अँड व्हॉट अबाउट द गॅसेस, गॅसेसचा कॅलरिफिक व्हॅल्यू हायेस्ट असतो, सगळ्यांपेक्षा कसा असतो, जास्त असतो. खूप कमी टेम्परेचरला पण गॅस काय करतो, इग्नाइट होतो. नंतर सेकंड, इग्निशन टेम्परेचर. इग्निशन Hello, madam. टेम्परेचर कुणाचं जास्त असतं, हा बोला. मॅडम मला स्क्रीन दिसत नाही, मी रिजॉईन होय का? एक मिनिट, मी शेअर करते. माझा हा. नेटवर्क प्रॉब्लेम असेल मॅडम, मी रिजॉईन होय का? दिसते का बघा आता, शेअर केल्यास निदान सगळ्यांना दिसते, बाकीच्या विद्यार्थ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. येस बरं ठीक. मॅडम मी रिजॉईन हो का? अजून पण नाही दिसत? नाही, ब्लॅक बरं. दिसते. बर ठीक आहे, जॉईन व्हा, नाहीतर मग राहू द्या. आणि तुमच्या टीचिंग डायरी मधील PPT ओपन करा, आणि जो माझा ऑडिओ आहे तो तुम्हाला येईल चालू. झूम राहू द्या चालू, साइड बाय साइड PPT ओपन करा टेलिग्राम मधून. ठीक आहे, हा तिथं पहा तुम्ही मग हा टेबल. आता सेकंड आहे इग्निशन टेम्परेचर. आता इग्निशन टेम्परेचर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसचं कसं असतं पहा. त्याच्या अगोदर आपण हे कॅलरिफिक व्हॅल्यू आणि इग्निशन टेम्परेचर ह्याबद्दल थोडं डिस्कस करूया. मला वाटतं की मुलांमध्ये याबद्दल कन्फ्युजन आहे. हु विल टेल मी द कॅलरिफिक व्हॅल्यू, हु विल डिस्कस फ्रॉम बॉईज? थांबा, मी नाव घेते. बाबर सरांच्या प्रॉक्टर बॅच मधील पाहूया मुलं. हा कोण आहे? दीपक चव्हाण. दीपक चव्हाण, तुमचा रोल नंबर किती आहे? चव्हाण दीपक कोण आहे? हॅलो, मिस D17 आहे, ते चुकून ते भावाचं नाव हे करताना चुकून झालेलं. हा तुमचं ते रिनेम करा, तुमचा रोल नंबर टाका त्याच्यात. नंतर ठीक आहे, सांगताय का तुम्ही? कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय सांगायचे, आणि पॅरलल इग्निशन टेम्परेचर, आयदर बोथ आर सेम और बोथ आर डिफरंट. आहे का चव्हाण? दीपक चव्हाण, D17 सांगू शकाल का तुम्ही? व्हॉट इज मीन बाय इग्निशन टेम्परेचर? परवा आपण कालच पाहिले, आपण एक्सप्लेन केले इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय, आणि पॅरलल सांगायचं कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय. जमल का सांगायला? प्रथमेश आहे का? येस मॅम, सांगू का? आय विल एक्सपेक्ट Calorific फ्रॉम ओनली value. प्रथमेश. ओके प्रथमेश, प्लीज कंटिन्यू. साइड बाय साइड सांगा, दोन्ही हे असं आहे, हे तसं आहे. Properties of fuel. There are two properties of fuel: ignition temperature and calorific value. Okay. Ignition temperature, the minimum temperature required to ignite the substance and to continue its burning without further addition of heat is known as ignition temperature. Ah. Now, calorific value. Calorific value or capacity to supply heat can be defined as the total quantity of heat liberated when a unit mass or volume of fuel is burned completely. Its CGS unit is calorie and MKS unit is kilocalorie. इग्निशन टेम्परेचर म्हणजे ज्या टेम्परेचरला आपण त्यांना टेम्परेचर देतो इग्नाइट होण्यासाठी. मग आता सॉलिड कन्सिडर करा, सॉलिड जो आहे तो, तर सॉलिड वूड कन्सिडर करा. आता वूडच्याच दोन्ही पाहूया आपण, कॅलरिफिक व्हॅल्यू आणि इग्निशन टेम्परेचर. कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे आपल्याला मिळणारी, म्हणजे आपण लाकूड जळल्यानंतर आपल्याला किती अमाऊंट ऑफ हीट मिळू शकते, एनर्जी मिळू शकते, तर ती कमी प्रमाणात मिळत असते. कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे त्याच्यापासून मिळणारी आपल्याला एनर्जी. आणि इग्निशन टेम्परेचर म्हणजे त्याला इग्नाइट होण्यासाठी, जळण्यासाठी आपण किती त्याला एनर्जी देऊ शकतो. कारण तो स्वतः तर आता बर्न होणार नाही, है की नाही. आपल्याला त्याला काय करावं लागते, आपल्याला त्याला हीट द्यावी लागेल किंवा एनर्जी सप्लाय करावी लागेल, की किंवा त्याला फोर्स करावं लागेल टू बर्न. ठीक आहे, तर हे दोन वेगळे आहेत. कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे तो बर्न झाल्यानंतर आपल्याला किती अमाऊंट मध्ये एनर्जी मिळते,
आणि इग्निशन टेम्परेचर म्हणजे त्याला इग्नाइटला इग्निशनच्या प्रोसेससाठी इग्नाइट त्याचा स्टार्ट होण्यासाठी आपण त्याला किती अमाऊंट मध्ये टेम्परेचर देतो, किंवा किती अमाऊंट मध्ये आपण त्याला काय करतो, हीट देतो, त्याला आपण काय म्हणतो, इग्निशन टेम्परेचर. आता जर वूड कन्सिडर केलं तुम्ही, वूड पासून आपल्याला कॅलरीफिक व्हॅल्यू खूप कमी प्रमाणात मिळत असते, त्याला इग्निशन टेम्परेचर मात्र जास्त लागतं. त्याला बर्न करण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते. सो इग्निशन टेम्परेचर पण कसं लागतं, त्याला जास्त लागतं. ठीक आहे, हे समजलं का? कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे काय आणि इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय? डेफिनेशन सेम वाटतात पण मिनिंग वेगळं आहे थोडं त्यांचं. लक्षात आलं का? Yes, ma'am. ठीक आहे. मुलींमध्ये आता मला सांगा, कोण सांगू शकेल हे परत? मला असं डेफिनेशन सांगू नका, तुम्हाला काय समजलं? कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे कशा काय असतं, वूड कन्सिडर करा, आणि इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय वूडच, असं मला सांगा. यू कॅन एक्सप्लेन इन मराठी और इंग्लिश, जे तुम्हाला सुटेबल वाटेल, कम्फर्टेबल वाटेल त्यामध्ये सांगू शकता. कोण सांगेल मुलींमध्ये? चव्हाण, श्रुती काय का? हा मॅम. हा, कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे फ्युएल साठी किती हीट लागते, हीट ऑब्टेन होण्यासाठी लागणार त्याला कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणतात. आणि उलट झालं. कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे बर्न झाल्यानंतर, वूड बर्न झाल्यानंतर त्यापासून आपल्याला किती मिळते ते म्हणजे आउटपुट. फॉर एक्झाम्पल आउटपुट, वूड पासून आउटपुट एनर्जी किती मिळते ती कॅलरीफिक व्हॅल्यू. आणि वूडच्या बर्निंग साठी आपण किती देतो, त्याला किती टेम्परेचर रिक्वायर्ड आहे जळण्यासाठी, बर्निंग होण्यासाठी, तर ते इनपुट किती देतो आपण, ते म्हणजे इग्निशन टेम्परेचर. ठीक आहे, Yes, ma'am. कळालं ना सगळ्या मुलांना? येस Yes, ma'am. हा, ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका. पहा आता इग्निशन टेम्परेचर मग सॉलिड साठी कसं लागतं, व्हेरी हाय लागतं. नंतर लिक्विडला मॉडरेट लागत असतं, आणि गॅसेस फ्युएलला खूप कमी लागतं. ठीक आहे, गॅसेस फ्युएल हे कसे होतात, लगेच बर्न होतात, त्यांना कमी टेम्परेचर मध्ये बर्निंग त्यांचं लगेच. फॉर एक्झाम्पल लायटर कन्सिडर करा. आता लायटर जो असतो तर त्याची एक छोटी खूप कमी अशी ठिणगी असते, स्पार्कल, त्याचं खूप कमी स्पार्कल मध्ये सुद्धा आपला गॅस सिलेंडर आपण पाहतो, कुकिंगसाठी आपण स्टार्ट केलं की तो लगेच काय करतो, पेट घेतो. पण मला सांगा, लायटरने तुम्ही लिक्विड पेट्रोल घ्या किंवा सॉलिड वूड घ्या, तर ते तुम्ही त्याचं बर्निंग करू शकता का विथ द हेल्प ऑफ लायटर? No, नाही. ma'am. नाही. याच्यावरून इग्निशन टेम्परेचर तुम्ही तुमचं क्लिअर होते कन्सेप्ट की सॉलिड साठी जास्त लागते. जसं आता लिक्विड फ्युएल थोडं जरी आपण ते फ्लेमचा जो लायटर आहे, म्हणजे सिगारेट वगैरे त्यासाठी जे लोक वापरतात त्या टाईपचा जो असतो ना, तर त्याने आपण हा पेट्रोल काय करू शकतो, बर्न करू शकतो. पण सॉलिड फ्युएल समजा आपल्याला त्याला बर्न करायचे, तर आपण काडीपेटी घेतले, एका काडीमध्ये तर लगेच ते पेट घेत नाही, त्याला अजून दुसरं काहीतरी सप्लाय करावं लागतं. कागद टाकतो आपण, प्लास्टिकचे कागद म्हणा, किंवा केरोसिन असेल तर केरोसिन, अशा पद्धतीने आपण त्याला अजून फ्युएल सप्लाय करून मग ते परत काय होत असतं, बर्न होत असतं. ठीक आहे, म्हणजे त्याला इग्निशन टेम्परेचर हे जास्त द्यावं लागतं आपल्याला. देन थर्ड, कॉस्ट. आता सॉलिड ऍज कम्पेअर टू लिक्विड आणि गॅस स्वस्तच आहे, चीप असतं, व्हेरी चीप म्हणू शकतो आपण. नंतर लिक्विड फ्युएल आणि गॅसेस फ्युएल ते माहिती आहेत आपल्याला, कॉस्टलीच आहे. देन नॉन कंबस्टिबल मॅटर. आता नॉन कंबस्टिबल म्हणजे न जळणारा, सॉलिड मध्ये न जळणारा आहे असा राहणारा बराचसा मॅटर असतात. उदाहरणार्थ ते मिनरल्स, विटामिन, स्टार्च असतील, हे सगळे जे असतात ते आयशा राहतात ऍशच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, तसं लिक्विड मध्ये कमी असते, खूप कमी प्रमाणात असतं, आपण निग्लिजिबल असं म्हणू शकतो, थोडंफार रेसिड्यू राहतो त्याच्यामध्ये, पण आपण निग्लिजिबल म्हणूया. आणि गॅसेस मध्ये नील, काहीच राहत नाही त्याच्यामध्ये, 0% मध्ये. नंतर क्रायटेरिया रेट ऑफ कंबशन. आता सॉलिड फ्युएलचा कंबशनचा रेट कसा आहे, नॉट कंट्रोलेबल आहे. म्हणजे वूड जर जास्त प्रमाणात आग लागली, सॉलिड सगळेच समजा कुठेही आग लागली असेल, तर आपण पाहतो की ते लगेच कंट्रोल होऊ शकत नाही. लिक्विड फ्युएलची कंट्रोलेबल असते, म्हणजे ज्या व्हेकल मध्ये आपण यूज करतो ते कंट्रोलेबल आहे. आणि जे गॅसेस फ्युएल असतात त्याची पण काय आहे, कंट्रोलेबल. आता जर सॉलिडचे ऍज कम्पेअर टू लिक्विड आणि हे नॉट कंट्रोलेबल किंवा नॉट इझिली म्हणू शकतो, सहजासहजी आपण लगेच कंट्रोल करू शकत नाही. नंतर ट्रान्सपोर्टेशन पहा, सॉलिड फ्युएलचं कसं आहे, तर लेबरस असतं, हजार्ड फ्री किंवा रिस्क फ्री म्हणू शकतो आपण.
लेबरच लागतं आपल्याला, त्याला जरा मजूर जास्त लागतात सॉलिड जर आपल्याला हे करायचं असेल, ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर. पण ते जे त्याची रिस्क नाही अजिबात काय, किंवा डेंजर नाही आपल्याला, त्याचा काही धोका नसतो. नंतर लिक्विड फ्युअल, त्याचं पण कसं आहे, इझी आहे. आणि गॅसेसचं इझी आहे बट रिस्क ऑफ हजार्ड आहे किंवा रिस्क ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे. देन 7th कॅरेक्टरिस्टिक्स, एअर रिक्वायरमेंट फॉर कम्प्लीट कंबशन. आता कम्प्लीट कंबशन साठी एअर रिक्वायरमेंट सॉलिड साठी आपल्याला लार्ज एक्सेस मध्ये लागत असते, एअर भरपूर प्रमाणात लागते आपल्याला. नंतर लिक्विड साठी ऍज कम्पेअर टू सॉलिड स्मॉल, आणि गॅसेसला खूप कमी आपल्याला एअर लागते. एमसीक्यू मध्ये विचारलं जाते, मुलांच्या लक्षात येत नाही एअर रिक्वायरमेंट कशासाठी काय, तर बर्निंग साठी सॉलिड फ्युअल बर्न केला, लिक्विड बर्न केला आणि गॅस, तर ह्या तिघांमध्ये एअर जास्त कुणाला लागत असते तर सॉलिडला लागते, त्याच्यापेक्षा कमी लागते लिक्विडला, आणि त्याही पेक्षा कमी असते गॅसेससाठी. ठीक आहे. देन नेक्स्ट 8th कॅरेक्टरिस्टिक्स, यूज इन आयसी इंजिन. आता आयसी इंजिन मध्ये आपण सॉलिड यूज करू शकतो का? नो. नो, आहे की नाही, कॅन नॉट बी युज्ड. नंतर लिक्विड आयसी इंजिन मध्ये कन्व्हिनियंट असते, आणि गॅसेस पण आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल सीएनजी वरचे जे असतात ते आयसी इंजिन मध्ये आपण गॅस पण म्हणजे यूज करू शकतो. नंतर होलाटाईल मॅटर, सॉलिड मध्ये होलाटाईल मॅटर बराचसा प्रेझेंट असतो, भरपूर प्रमाणात प्रेझेंट असतो. नंतर लिक्विड मध्ये नसतो किंवा निग्लिजिबल असतो, आणि खूप कमी प्रमाणात असतो लिक्विड मध्ये, आणि गॅसेस मध्ये नील असतो. नंतर स्पेस फॉर स्टोरेज, सॉलिड साठी जो स्पेस लागणार आहे स्टोरेजचा तो स्मॉल असतो. नंतर लिक्विड साठी स्मॉलर, आणि गॅसेस साठी व्हेरी लार्ज. गॅसेस साठी जो आपल्याला व्हॉल्यूम आहे तो कसा असतो, जास्त लागतो. ते नेक्स्ट मॉइश्चर. आता सॉलिड मध्ये पहा, सॉलिड जे फ्युअल्स असतात त्यासाठी मॉइश्चरचं अमाऊंट प्रेझेंट असते. वूड कन्सिडर करा, चारकोल, कोक, तर हे सगळे जे सॉलिड फ्युअल असतात ते नेहमी ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असतात, आणि मॉइश्चर लगेच ते ऍब्सॉर्ब करून घेतलेलं असतं त्यांनी. तसं लिक्विड मध्ये आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट मॉइश्चरचं येत नाही, किंवा एन्व्हायरमेंट येत नसल्यामुळं नील असतं, त्याच्यामध्ये अजिबात मॉइश्चर नसतं. आणि गॅसेस फ्युअल मध्ये पण अजिबात नसते, नील असते. नंतर स्मोक, सॉलिड मध्ये माहिती आहे आपल्याला, जर आपण वूड कन्सिडर केलं, वूडचं जर बर्निंग केलं तर त्याचा जो स्मोक आहे तो कन्सिडरेबल असतो. नंतर लिक्विड मध्ये थोडा लोअर असतो, आणि गॅसेस फ्युअल जे असतात तर त्यामध्ये स्मोक अजिबात नसतो. आपण घरामध्ये जो फूड कुकिंगसाठी जो यूज करतो गॅस, एलपीजी गॅस, तो जर आपण बर्न केला तर त्यापासून अजिबात स्मोक तयार होत नसतो. ठीक आहे. नेक्स्ट थर्मल इफिशियन्सी. आता थर्मल इफिशियन्सी जी आहे सॉलिड साठी ती लो आहे, म्हणजे त्यापासून मिळणारी थर्मल एनर्जी लिक्विड पासून हाय मिळते, आणि गॅसेस पासून पण ऍज कम्पेअर टू सॉलिड आपल्याला हाय मिळते. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द कंपॅरेटिव्ह स्टडी किंवा डिस्टिंग्विशिंग स्टडी ऑफ द solid, liquid and gaseous sphere. Okay, next characteristics we will see in detail, that is calorific value. Okay, तर कॅलरिफिक व्हॅल्यूचे दोन टाइप्स असतात. एक असते ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू, ठीक आहे, आणि सेकंड असते नेट कॅलरिफिक व्हॅल्यू. See the first definition of the calorific value. Calorific value means the amount of heat obtained on complete combustion of unit mass or volume of fuel at STP. STP means what? Standard temperature pressure. टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर आपण किती कन्सिडर करतो? किती असतं स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर? प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर, आणि टेम्परेचर सांगा. टेम्परेचर 273 केल्विन. येस, 273 केल्विन स्टँडर्ड टेम्परेचर आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. तर कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय? एक युनिट मास किंवा युनिट व्हॉल्यूम
फ्युअलचं कंबशन झाल्यानंतर आपल्याला किती अमाऊंट ऑफ हीट मिळते, किती अमाऊंट ऑफ हीट आपण गेन करतो, तर ती जी हीट असते विच इज स्टडी किंवा डिटरमाइंड इन द कॅलोरिफिक व्हॅल्यू. ठीक आहे, त्या हीटला आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू असं म्हणतो. समजा 1 लिटर पेट्रोल आहे, त्याचं बर्निंग STP ला केलं आपण, म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, म्हणजे चेंज करायचं नाही. स्टँडर्ड म्हणजे माहित असलेले आणि फिक्स ठेवलेले असतात, चेंज करत नाही आपण बर्निंग मध्ये. तर 1 लिटर पासून सपोज आपल्याला कॅलोरिफिक व्हॅल्यू 2 मिळालेली आहे किंवा 3 मिळालेली असेल, किंवा जे युनिट मास मध्ये घेतलं, तर फॉर एक्झाम्पल जर सॉलिड घेतलं, 1 किलोग्रॅम ऊड घेतलं, त्यापासून आपल्याला किती हीट मिळाली, तर ती जी हीट असते ती आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू असं म्हणतो त्यालाच. तर त्या कॅलोरिफिक व्हॅल्यूचे 2 टाइप्स असतात, एक म्हणजे ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू आणि नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. ठीक आहे, आता हे काय असतं आपण ते परत आपण डिटेल स्टडी करणार आहोत. व्हॉट इज द ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू अँड व्हॉट इज द नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. लेट अस सी द फर्स्ट GCV, त्याला शॉर्ट मध्ये आपण GCV असं म्हणणार आहोत, ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. त्यालाच आपण हायर कॅलोरिफिक व्हॅल्यू असं पण म्हणतो. ग्रॉस म्हणजेच हायर आणि नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू मीन्स लोअर. लक्षात ठेवायचं, ग्रॉस मीन्स हायर अँड नेट मीन्स लोअर. नेट कशी असते, नेहमी कमी असते ओव्हरऑल म्हणजे. आता पहा, पहिलं पाहूया आपण फर्स्ट ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. ठीक आहे, किंवा त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. शॉर्ट मध्ये म्हणायचं GCV किंवा HCV. शॉर्ट मध्ये काय म्हणतो आपण, GCV किंवा HCV. हा ठीक आहे, पहा आता GCV कसं कॅल्क्युलेट करणार आपण, किंवा कधी म्हणायचं GCV. तर जे आपल्याला माहिती की फ्युअल आहे आपलं, त्या फ्युअल मध्ये हायड्रोकार्बन्स असतात. ठीक आहे, हायड्रोकार्बन्स असतात म्हणजे काय असतं त्यामध्ये प्रेझेंट. फॉर एक्झाम्पल नाव सांगा एखाद्या हायड्रोकार्बन्स मला. मिथेन. मिथेन आहे, येस. प्रोपेन आहे, इथेन आहे, ब्युटेन आहे. Yes, these are the hydrocarbons which is present in fuel. Okay, we know that when fuel is burned, hydrogen forms water vapors. ज्यावेळेस फ्युअल आपला बर्न होत असतो त्यावेळी काय होतं, जे हायड्रोकार्बन्स असतात म्हणजे हायड्रोकार्बन मध्ये काय असतं, C असतो आणि H असतो. तर फ्युअल बर्न व्हायला लागलं की काय होतं, द हायड्रोजन फॉर्म्स वॉटर वेपर्स. हायड्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, वॉटर वेपर्स मध्ये होत असतं. कसं काय होतं, तर हायड्रोजन काय करतो, ऍटमॉस्फिअर मधील किंवा एअर मधील ऑक्सिजन घेतो आणि तो वॉटर वेपर्स मध्ये कन्वर्ट होतं. H+O कन्वर्टेड इंटू H2O वेपर स्टेट असते. स्टेट कशी असते, वेपर स्टेट असते. द वॉटर वेपर्स इफ कूल्ड, त्या वॉटर वेपर्स जर आपण कूल केल्या, ते एन्व्हायरमेंट मध्ये एस्केप होत असतात किंवा इव्हॉल्व्ह होत असतात. त्या जर आपण कूल केल्या तर वी गेट सर्टन अमाऊंट ऑफ हीट. त्यापासून आपल्याला सर्टन अमाऊंट ऑफ हीट मिळत असते. ॲज द वॉटर हॅज हाय लॅटेंट ऑफ हीट, किती असते पहा, ॲज द वॉटर हॅव हाय लॅटेंट हीट, तर ती असते 2450 किंवा 2450 जूल्स पर ग्रॅम. तर लॅटेंट हीटचे युनिट आहे जूल्स पर ग्रॅम किंवा कॅलरीज पर ग्रॅम पण आपण म्हणू शकतो. जूलचंच कन्व्हर्जन आपण कॅलरी मध्ये पण करू शकतो. एकतर ते आपल्याला 2450 जूल्स पर ग्रॅम असते किंवा 587 कॅलरी मध्ये घेतलं तर 587 कॅलरी पर ग्रॅम असते. ठीक आहे, काय सांगितलं सुरुवातीला की आपले जे फ्युअल्स असतात त्या फ्युअल मध्ये हायड्रोकार्बन्स असतात आपल्याला माहिती आहे. तर फ्युअल बर्निंग होत असताना हायड्रोकार्बन्सचं काय होत असतं, तर हायड्रोजन काय करतो, ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि तो वॉटर वेपर्स मध्ये कन्वर्ट होत असतो. आता हे वॉटर वेपर्स रिमूव्ह होऊन जात असतात एन्व्हायरमेंट मध्ये. तर ह्या वॉटर वेपर्स जर आपण कूल केल्या तर त्यापासून आपल्याला हीट मिळू शकते. तर ती हीट किती मिळू शकते, तर वॉटरची लॅटेंट हीट असते 2450 जूल्स पर ग्रॅम किंवा कॅलरी मध्ये ती असते 587 कॅलरीज पर ग्रॅम. ही फिक्स असते. ठीक आहे, सो वी गेट सम हीट डायरेक्टली बाय कंबशन ऑफ फ्युअल अँड आता आपल्याला बर्निंग केल्यानंतर फ्युअल पासून जी हीट मिळते ती डायरेक्टली मिळलेली आहे. ठीक आहे, प्लस इन ऍडिशन वी गेट सर्टन अमाऊंट ऑफ हीट बाय कुलिंग वॉटर अप टू 50 डिग्री सेल्सिअस. आपल्याला एक्स्ट्रा हीट कुठून मिळू शकते आपण सांगितलं, कारण आपण सुरुवातीला सांगितलं होतं की फ्युअल जे आहे त्याचं बर्निंग झाल्यानंतर आपल्याला या प्रोसेसमध्ये इफिशियन्सी 100% कधीही मिळत नाही.
कारण आपला मेजर पोर्शन, मेजर पार्ट ऑफ फ्युअल हा वेस्ट होऊन जात असतो. तो गॅसेसच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होऊन जात असतो. आता आपण सांगितलं डिटेल अजून स्टडी केलं तर आपल्या लक्षात आलं की वॉटर वेपर्सच्या फॉर्म मध्ये पण ते निघून जाते आपली एनर्जी. आता हे वॉटर वेपर्सला जर कूल केलं तर आपल्याला अजून एक्स्ट्रा एनर्जी मिळू शकते. मग या वॉटर वेपर्सला आपल्याला किती टेम्परेचरला कूल करावं लागतं तर अप टू 15 डिग्री सेल्सिअस, कमीत कमी आपल्याला 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत तरी काय करावं लागेल, त्यांना कूल करावं लागेल, सो दॅट वी कॅन गेट द अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम द वॉटर वेपर्स. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. Yes, ma'am. आता पहा, मग हे जीसीव्ही जो आहे, जीसीव्ही आपण त्याचे डेफिनेशन काय करू शकतो, द अमाऊंट ऑफ, GCV is defined as the total amount of heat obtained on complete combustion of unit mass or volume of fuel. इथपर्यंत डेफिनेशन कुणाची आहे मला सांगा, इथपर्यंत एसटीपी पर्यंत आपण कशाचे डेफिनेशन पाहतोय? डेफिनेशन कशाचे? हा, आपण Gross calorie fuel. ग्रॉस जीसीव्ही ची आपण पाहतोय की नाही, ग्रॉस कॅलोरीपिक व्हॅल्यूची आपण डेफिनेशन स्टडी करतोय. तर ग्रॉस कॅलोरीपिक व्हॅल्यू हा कॅलोरीपिक व्हॅल्यूचाच टाइप आहे. म्हणजे ही इथपर्यंत डेफिनेशन आपण आता पाहिलेली आहे, ती कशाची आहे डेफिनेशन? कॅलोरीपिक व्हॅल्यूची आहे, है की नाही? कॅलोरीपिक व्हॅल्यूचीच आहे. आता त्याचाच टाइप असेल म्हणजे कॅलोरीपिक व्हॅल्यूची डेफिनेशन त्यामध्ये येणारच आहे, बरोबर आहे? इथपर्यंत कॅलोरीपिक व्हॅल्यू आहे, पण ती कशी पाहिजे आपल्याला? ग्रॉस पाहिजे. मग ग्रॉस मध्ये आपण काय सांगितलं होतं? ऑन कुलिंग द प्रोडक्ट्स ऑफ कंबशन अप टू, हे 15 डिग्री सेल्सिअस खूप महत्वाचं आहे, टेम्परेचर ते फिक्स असेल तेवढं, कमीत कमी 15, त्यापेक्षा खाली सुद्धा आपल्याला मिळू शकतं, पण अबव 15 आपण कन्सिडर करू शकत नाही. सो ऑन कुलिंग द प्रोडक्ट्स ऑफ कंबशन अप टू 15 डिग्री सेल्सिअस. सो आता ही डेफिनेशन, इथला पुढचा जर वर्ड कुलिंग, समजा तुम्हाला एमसीक्यू मध्ये ही डेफिनेशन विचारली, इथपर्यंत विचारली तर खाली डिफाईन इज कॉल्ड ॲज डॅश डॅश जर म्हटलं तर तुम्ही सांगणार आहात कॅलोरीपिक व्हॅल्यू. त्याच्याच पुढे पाहायचं कुलिंग द प्रोडक्ट्स आहेत का, कुलिंग द प्रोडक्ट्स 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत असं असेल तर ती झाली ग्रॉस कॅलोरीपिक व्हॅल्यू. ती कशी असेल मग? ग्रॉस कॅलोरीपिक व्हॅल्यू. ठीक आहे, नंतर त्याच्या पुढे आता सीजीव्ही जो आहे किंवा एनसीव्ही म्हणजे नेट कॅलोरीपिक व्हॅल्यू, तर त्या नेट कॅलोरीपिक व्हॅल्यू मध्ये आपण पाहणार आहोत की इथून पुढचं काय त्यामध्ये चेंज आहे. ठीक आहे, तर जीसीव्ही जो आहे इज ओनली हॅव्हिंग द थेरॉटिकल इम्पॉर्टन्स. ही प्रॅक्टिकली अजून आपण ते प्रूव्ह केलेलं नाही किंवा प्रॅक्टिकली आपण ते एक्सपेरिमेंट कॅरीड आउट केलेला नाही. ते आपण कसं सांगत आहोत, फक्त थेरॉटिकल सांगतो की असं होऊ शकतं, याला काही एक प्रॅक्टिकल प्रूफ नाहीये. सो इट इज ओनली द थेरॉटिकल कन्सेप्ट. आता दुसरी जी आहे नेट कॅलोरीपिक व्हॅल्यू, आता किंवा त्याला आपण एलसीव्ही असं म्हटलेलं आहे. तर नेट कॅलोरीपिक व्हॅल्यू ही प्रॅक्टिकल कन्सेप्ट आहे, त्याला एक बेस आहे किंवा प्रूफ आहे. ए फ्युअल कंटेनिंग हायड्रोजन प्रोड्युसेस वॉटर ऑन कंबशन. आता आपल्याला माहिती आहे की जो फ्युअल आहे तो बर्निंग झाल्यानंतर आपण पाहिलं की जे हायड्रोजन असतात, हायड्रोजन कशामध्ये कन्वर्ट होतात, तर हायड्रोजन हे वॉटर वेपर्स मध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे, आता आउट ऑफ टोटल हीट प्रोड्युस्ड इन कंबशन ऑफ द फ्युअल, द वॉटर टेक्स अवे ए कन्सिडरेबल पोर्शन ऑफ द हीट. वॉटर काय करतो आपण माहिती आहे की कन्सिडरेबल पोर्शन तो घेऊन जातो. ठीक आहे, वॉटर वेपर साठी कन्व्हर्जन साठी. एक मिनिट. हॅलो मॅडम. हा बोला.
फर्स्ट लाईन आहे ना, अ फ्युएल कंटेनिंग हायड्रोजन प्रोड्युसेस वॉटर ऑन कंबशन. हे कसं पॉसिबल आहे? कंबशन होताना वॉटर कसं फॉर्म होईल? वॉटर वेपर्स तयार होतात. ओके ओके. इथं पहा, आपण काय सांगितलं की वॉटर वेपर्स तयार होत असतात. कुठनं होतात त्या? तर जे हायड्रोजन असतं ते काय एक 4-5 लिटर पाणी मिळत नसते तुम्हाला, खूप मायक्रो मध्ये असतात. एका लिटर मध्ये फॉर एक्झाम्पल एक 30 ते 40 मॉलिक्युल्स तयार होत असतील. खूप कमी प्रमाणात असते. मायनर स्टडी करतोय आपण. लार्ज स्केल मध्ये पाणी तयार होत नाही. किती होते? ओके ओके. मॉलिक्युल्स तयार होतात खूप कमी. या स्लाइड मध्ये सांगितले पहा. कुठे गेली? हा, याच्यामध्ये वॉटर वेपर्स तयार होतात. ते कूल केले तर आपल्याला मिळू शकते. आता हे आपण पहिल्या कन्सेप्ट मध्ये सांगितलं होतं थेरोटिकल. आता त्याला प्रॅक्टिकल बेस काय आपण पाहूया. तर हे आउट ऑफ टोटल हीट, ठीक आहे, कुठे होतं आपण? आउट ऑफ द टोटल हीट प्रोड्युस्ड इन कंबशन ऑफ द फ्युअल, द वॉटर टेक्स अवे ए कन्सिडरेबल पोर्शन. फ्युअल मध्ये जो हायड्रोजन हायड्रोकार्बन आहे, त्या हायड्रोकार्बन मधील जो हायड्रोजन आहे तो एन्व्हायरमेंट मधील ऑक्सिजनला कंबाईन्स होतो आणि ते वॉटर वेपर्स मध्ये कन्वर्ट होत असतं. आता वॉटर वेपर्स मध्ये कन्वर्ट होत असताना जो हे हायड्रोजन आहे तो काय करतो, तर कन्सिडरेबल पोर्शन काय करतो, हीटचा घेत असतो कन्व्हर्जनसाठी. वॉटर वेपर्स मध्ये जर त्याला कन्वर्ट व्हायचं असेल तर त्याला काहीतरी एनर्जी पाहिजे. कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही काही असू द्या, ठीक आहे, कोणत्याही स्टेटमध्ये त्याला दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्ट होण्यासाठी एनर्जी लागते. किती मग असू द्या, आता मी बोलते तर मला काहीतरी एनर्जी लागते माझ्या बॉडीला. तुम्ही बोलता आहात, तुम्हाला ऐकण्यासाठी पण एनर्जी लागते, पाहण्यासाठी पण एनर्जी लागते. जी तुम्ही कोणतीही प्रोसेस जी आहे नेचरमध्ये ती विदाउट एनर्जी अजिबात होऊ शकत नाही. कोणत्याही गोष्ट तुम्ही लिहिता त्यासाठी एनर्जी लागते. प्रत्येक गोष्टीला आपण जे आपल्या डोळ्यांच्या पापण्या आपण वर खाली करत असतो त्यासाठी सुद्धा एनर्जी लागते. तर कितीही लहान प्रोसेस असू द्या, खूप कमी असू द्या, तर त्या प्रोसेसला एनर्जी ही लागतच असते. एनर्जी शिवाय या एन्व्हायरमेंट मध्ये किंवा या आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये कोणतीही प्रोसेस होत नसते. ठीक आहे. देन आता वॉटर जर वेपर्स मध्ये कन्वर्जन होत असेल तर तो थोडी एनर्जी घेऊन जातो. इट युजेस ए कन्सिडरेबल पोर्शन ऑफ द हीट फॉर इव्हपोरेशन. कशाला लागते त्याला? तर इव्हपोरेशन होण्यासाठी त्याला काहीतरी एनर्जी लागते. अँड ऍक्च्युअली लेस हीट इज अवेलेबल फॉर हिटिंग. आणि आपल्याला खूप कमी प्रमाणात काय होते, जे हीट आहे ती अवेलेबल होत असते. देन सो वी कॅन नॉट फाइंड हीट टेकन अवे बाय वॉटर. आता वॉटरने किती हीट घेऊन गेलाय तो वॉटर किंवा तो हायड्रोकार्बन्स वॉटर वेपर्स मध्ये कन्वर्जन होण्यासाठी त्यांनी किती हीट त्यांनी यूज केली गेली, तर हे आपण आता फाइंड आउट करू शकत नाही. सो गेट्स लोअर कॅलोरिफिक व्हॅल्यू दॅन द थेरॉटिकल ॲज एक्सपेक्टेड. जसं मी सुरुवाती फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं की आपल्याला 1 लिटर फ्युएल पासून पूर्णपणे 100% त्याची इफिशियन्सी मिळत नाही. का मिळत नाही? तर ते जो वेस्ट पार्ट असतो, मेजर हा पार्ट हा वेस्टच्या फॉर्म मध्ये असतो. पोल्युटंट्स तयार होतात, गॅसेस तयार होतात. अजून एक आपण इथे स्टडी केलं की वॉटर वेपर्स पण तयार होत असतात. आणि तो आपल्याला ऍक्च्युअली वर्किंग साठी जी हीट आहे ती जेवढी आपल्याला अपेक्षित असते, जेवढं आपण एक्सपेक्टेशन केलेलं असतं तेवढी आपल्याला इथं मिळत नाही. ठीक आहे. सो वी कॅनॉट गेट द ओव्हरऑल किंवा ग्रॉस म्हणजे मॅक्झिमम मिळू शकत नाही. आपल्याला कशी मिळते? लोअर कॅलोरिफिक व्हॅल्यू मिळत असते दॅन द थेरॉटिकल एक्सपेक्टेड. थेरॉटिकल जरी आपण सांगितलं तर ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली ते पाहिलं तर आपल्याला कमी हीट काय मिळालेली आहे, गेन केली आपण, कमी आपल्याला काय मिळते, कॅलोरिफिक व्हॅल्यू मिळते किंवा एनर्जी मिळत असते ऍज एक्सपेक्टेड. सो हॅलो मॅम. डिफाइन द एनसीबी. हा बोला. हॅलो. जर फ्युचर मध्ये किती पण ऍडव्हान्स्ड फ्युएल वापरलं तर 100% मिळणारच नाही ना? म्हणजे नाही मिळू शकत 100%. अजून तरी अशी एक एन्व्हायरमेंट कोणती मशीन्स नाही की जे 100% कन्व्हर्जन करू शकेल. वेस्ट मॅटर हा प्रेझेंट असतो, त्याच्यामध्ये वेस्ट होतच असते. मेजर पोर्शन हा बाहेर पडत असतो कोणत्या ना कोणत्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये. कारण ही प्रोसेस कशी, एका एनर्जीचं कन्व्हर्जन दुसऱ्या एनर्जी मध्ये, है की नाही? आता जे वेस्टच्या फॉर्म मध्ये होते ती पण एक टाइप ऑफ एनर्जीच आहे. म्हणजे पाणी तयार झाले ते पण एक टाइप ऑफ काय आहे, एनर्जीच कन्व्हर्जन झालेलं आहे. म्हणजे एनर्जीचं कन्व्हर्जन होऊ शकतं. आपण न्यू एनर्जी कधीच तयार करू शकत नाही. आपण स्वतः काय असे एनर्जी तयार करू शकतो का? नाही करू शकत. आपल्याला अगोदरची एनर्जी यूज करायला लागते. फॉर एक्झाम्पल आता इलेक्ट्रिकल बल्ब तयार केला जातो.
आता इलेक्ट्रिकल बल्ब तयार जर जो केलेला असतो, तो इलेक्ट्रिकल बल्ब तयार करण्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंट मधीलच काहीतरी आपण यूज केलेला आहे की नाही. वायर घेतलेले आहे, तर मेटल घेतलेला आहे, तो जोडला, त्याचं कन्व्हर्जन दुसऱ्या ह्याच्यात केले. म्हणजे जो वेस्ट होतोय तो पण एक फॉर्म ऑफ एनर्जीच असतो, टाइप ऑफ एनर्जीच असतो. त्यामुळं इफिशियंट आपल्याला मिळणार, आपल्याला आपण म्हणतो की कमी मिळालं की, तर दुसऱ्या फॉर्म मध्ये दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू पाहायच्या. आपण फक्त आपल्या स्वतःपुरता विचार करतो की आम्हाला एवढंच मायलेज मिळतं, एवढं अवरेज मिळतंय. पण जे गॅसेसच्या फॉर्म मध्ये बाहेर पडलेला आहे तो पण काय आहे, रिएक्टंटचाच भाग असतो, फ्युएलचाच भाग आहे, त्याचाच पार्ट आहे. तो जर आपण ऍड केला तर असं मिळून मग प्रोडक्ट इज इक्वल टू रिएक्टंट असं होत असते. ठीक आहे, समजलं? येस Yes. मॅम. हा, Yes, ma'am. तर तो जो एस्केप झालाय तो फक्त आपण आपल्या आपल्या दृष्टिकोनामध्ये पाहत नाही, आपला पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त आपल्याला किती मिळतं हे पाहतो. तर जे बाहेर पडले एन्व्हायरमेंट मध्ये ते पण बाहेर पडलेले, ते जर आपण प्लस केलं, ऍड केलं, तर मग आपण कन्सिडर करू शकतो की फ्युएल पासून एवढं मिळालेलं आहे. ते पण ते सगळं कन्सिडर केलं तर ते सुद्धा नियरली इक्वल टू 100 असतं, विच इज नॉट इक्वल टू 100. ते 100 होऊ शकत नाही, नियरली इक्वल टू 100 पर्यंत जात, 99, 98 पर्यंत ते पोहोचत असते किंवा 98 पर्यंत ते रीच होत. ठीक आहे. सो कुठे होता आपण, वेर वॉज इन द डेफिनेशन पॉइंट. ठीक आहे, सी द डेफिनेशन ऑफ द एनसीव्ही किंवा एलसीव्ही. जर तुम्हाला जीसीव्ही ची डेफिनेशन समजली असेल तर एलसीव्ही ची लगेच समजेल. त्याच्या अगोदर कॅलरिफिक व्हॅल्यूची डेफिनेशन तुम्हाला समजायला हवी. आता एनसीव्ही एलसीव्ही हा पण एक कशाचा टाइप आहे, कॅलरिफिक व्हॅल्यूचाच टाइप आहे. ठीक आहे, तर आपण काय म्हणू शकतो, पण ह्याला आपण आता प्रॅक्टिकली म्हणणार आहोत कारण हे प्रॅक्टिकली कन्सेप्ट आहे. द अमाऊंट ऑफ हीट ऑब्टेन्ड प्रॅक्टिकली the amount of heat obtained practically on complete combustion of unit mass. आता इथं प्रॅक्टिकली वर्ड लिहिलेला आहे आपण शब्द की आपल्याला अमाऊंट ऑफ हीट मिळणार आहे एका फ्युएलचं युनिट मास जर कंबशन केलं तर, पण ते जर प्रॅक्टिकली असेल आणि द प्रोडक्ट्स ऑफ कंबशन आर अलाउड टू एस्केप इन द ऍटमॉस्फिअर. एनसीव्ही म्हणजे लोअर कॅलोरिफिक व्हॅल्यू. लोअर कॅलोरिफिक व्हॅल्यूचे डेफिनेशन काय करू शकतो आपण, कॅलोरिफिक व्हॅल्यूच आहे, आपल्याला एक युनिट मास ऑफ फ्युएल किंवा युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्युएलचं बर्निंग करायचं आहे ऍट एसटीपी. आणि जे प्रोडक्ट्स आहेत कंबशनचे तर ते आपण एस्केप करायचे, ऍटमॉस्फिअर मध्ये जाऊन द्यायचं त्यांना. ठीक आहे, आपण त्यांना पकडून त्यांनी किती हीट नेली, त्यांनी किती हीट आपली घेतली हे आपण थेरॉटिकल विचार करणार नाही. प्रॅक्टिकली ऍक्च्युअल काय होत असतं, जे फ्युएलचं बर्निंग झाल्यानंतर त्यामधून गॅसेस वगैरे बाहेर पडतात, वॉटर वेपर्स बाहेर पडतात, तर त्यांना जाऊन द्यायचं आपल्याला. त्यांना आपण कन्सिडर करत नाही, तर त्यांना कन्सिडर न करता त्यांना जाऊन द्यायचं, आपल्याला एस्केप करायचे न करता त्यांना कन्सिडर, जी आपल्याला अमाऊंट ऑफ हीट मिळणार आहे प्रॅक्टिकली त्या हीटला आपण आता जीसीव्ही म्हणत नाही किंवा सीव्ही म्हणत नाही. आता आपण त्यासाठी काय म्हणतो, एनसीव्ही म्हणजे नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू ऍक्च्युअली किंवा रियालिटी मध्ये किती मिळत आहे. ठीक आहे, तर आता एनसीव्ही आणि जीसीव्ही या दोघांमध्ये एक रिलेशन आहे आपल्याकडे. तर जीसीव्ही म्हणजे ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू, म्हणजे मॅक्झिमम किती मिळू शकते, तर एनसीव्ही कमीत कमी. आता जीसीव्ही हा जर मॅक्झिमम असेल तर तो कुणाची तरी ऍडिशन असणार आहे. एनसीव्ही हा कमी आहे, लोअर आहे, म्हणजे त्याची आणि इक्वलिटी जर आपल्याला करायची असेल एनसीव्हीची आणि जीसीव्हीची, तर आपल्याला एनसीव्ही मध्ये काहीतरी ऍड करावं लागतं. आपण काय ऍड करतो, जे निघून गेलेले प्रोडक्ट्स असतात. निघून गेलेले प्रोडक्ट्स मग कोण असतात, हायड्रोजन आहे. हायड्रोजन कुठून आला, फ्युएल मध्ये हायड्रोकार्बन प्रेझेंट असतात. हायड्रोजन कशाच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो, एस्केप होतो, तर हायड्रोजन हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो आणि तो वॉटरच्या फॉर्म मध्ये तयार होत असतो. सो एनसीव्ही प्लस आपण लिहू शकतो इन द ब्रॅकेट 9 इंटू हायड्रोजन इंटू लॅटेंट हीट ऑफ वॉटर. आता हे N9 इंटू हायड्रोजन्स इंटू लॅटेंट हीट ऑफ वॉटर ह्या फॉर्म्युला अगोदर डिराइव्ह केलेला आहे. आय ऑल्सो डोंट नो how 9 is coming here. ठीक है, so it is the derived formula and it is fixed. We cannot change the 9 or H or latent heat of
वॉटर. जसा आयडियल गॅस इक्वेशन तुमचं PV इज इक्वल टू NRT असतं, NRT आहे. ते जसं आपण फाइंड आउट केलं त्याला काहीतरी प्रूफ आहेत, तसं ह्या फॉर्म्युला पण काही प्रूफ असतील. आपल्याला फक्त मिळालेला आहे फॉर्म्युला GCV इज इक्वल टू NCV प्लस 9 into H into latent heat of water. ठीक आहे, आपण काही डिराईव्ह केलेलं नाही त्यामुळे आपण सांगू शकत नाही 9 का घेतले किंवा कशासाठी घेतले. एक फॅक्टर असू शकतो, कॉन्स्टंट फॅक्टर काही असू शकतो तो. सो H काय, H इज द पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इन द फ्युअल. पेट्रोल मध्ये हायड्रोजनचं पर्सेंटेज किती आहे ते इथं आपण घेणार आहे, न्यूमेरिकल मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं पुढं. नंतर समजा डिझेल आहे, त्यामध्ये हायड्रोजनचं पर्सेंटेज किती आहे, तर H हा काय असतो, तर त्या फ्युअल मध्ये असणाऱ्या हायड्रोकार्बन्स मधील H चं पर्सेंटेज आहे. H म्हणजे काय, पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इन दॅट फ्युअल. ओके, सो द युनिट ऑफ लॅटेंट हीट ऑफ वॉटर and GCV and NCV are the same. So tell me what is the unit of the latent heat of water. The latent heat of water having unit dash dash. What is answer? जूल. जूल पुढं जूल पर गे इथं आहे का? मगाशी सांगितलेलं. एक मिनिट, ह्याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये सांगितलेलं पहा, इथं वॉटर, हा इथं पहा, जूल्स पर ग्रॅम किंवा कॅलरीज पर ग्रॅम. हे कशाच युनिट आहे, लॅटेंट हीट ऑफ वॉटर. तर लॅटेंट हीट ऑफ वॉटरचं युनिट जे आहे तेच GCVचं आहे, तेच NCVचं असेल, कारण याच्यामध्ये आपण कॅलोरीपिक व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे. त्यामुळे युनिट सेम आहेत, कन्सेप्ट पण सेम आहेत. सी MKS, CGS, SI युनिट्स काय आहेत पहा त्याचे. तर युनिट्स ऑफ कॅलोरीपिक MCQ मध्ये विचारले जातात युनिट्स. CGS युनिट आहे कॅलरीज पर ग्रॅम सॉलिड लिक्विड साठी, आणि गॅसेस साठी असेल कॅलरीज पर लिटर. नंतर MKS असेल कॅलोरीपिक व्हॅल्यू साठी किलो कॅलरी पर ग्रॅम MKS मध्ये, आणि SI मध्ये असेल जूल्स पर किलोग्रॅम, आणि गॅसेस साठी असेल जूल्स पर मीटर क्यूब. MKS युनिट फॉर गॅसेस असेल किलो कॅलरी पर मीटर क्यूब. So these are the units for the calorific value in CGS, MKS and SI. We mostly use the SI units. Next. See the interconversion between the calories per gram, kilocalorie per kg and kilojoule per kg. तर जे सॉलिड लिक्विड फ्युएलचे जे युनिट्स आहेत ते कसे इंटरकन्व्हर्टेबल होऊ शकतात, तर पहा 1 कॅलरी पर ग्रॅम इज इक्वल टू 1 किलो कॅलरी पर केजी आहे. 1 कॅलरी पर ग्रॅम म्हणजेच 1 किलो कॅलरी पर केजी. आता हा किलो आहे, हा केजी आहे, त्याला ते कॅन्सल झालं तर ते कशात मिळतं, कॅलरी पर ग्रॅमच राहील. सेम तसंच इज इक्वल टू, आता 1 कॅलरी पर ग्रॅम हा किती असू शकतो, तो असतो 4.18 किलो जूल. आता हे जूल मध्ये आहे त्यामुळे 4.18 ने आपण मल्टिप्लाय केलं, 4.18 किलो जूल पर केजी. हा फॅक्टर तेवढा लक्षात ठेवायचा. जर आपल्याला 1 किलो कॅलरी पर केजी मध्ये काहीतरी दिलं असेल तर त्याचं कन्व्हर्जन आपल्याला किलो जूल मध्ये करायचं असेल तर त्याला आपल्याला 4.18 ने काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. Also see the latent heat of water is 587 कॅलरीज पर ग्रॅम, किंवा किती सांगितलं 2450 हे किलो जूल्स मध्ये आहे, किलो जूल्स, और 500 हे आणि हे सेम आहेत, और 587 किलो कॅलरी पर केजी. लक्षात आलं का, 587 कॅलरीज पर ग्रॅम असले तर ते सेमच असतं 500 किलो कॅलरी पर केजी. आणि जर ते किलो जूल्स मध्ये केलं तर तुम्हाला ह्या 587 ला 4.18 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तर त्याचं कन्व्हर्जन 2450 हे किलो जूल्स मध्ये होत असतं. लक्षात आलं इंटरकन्व्हर्जन्स. Yes, ma'am. पहा बरं क्रॉस चेक करून हे येते का, 587 ला 4.18 ने मल्टिप्लाय करून एवढं आन्सर येते का, पहा बरं. मी थेरोटिकल सांगते, हे कशावरून खरं आहे, तुम्ही क्रॉस चेक करून पाहत चला, पहा बरं येते का तेवढं. ठीक आहे, तोपर्यंत मी अटेंडन्स पाहते, पहा ते चेक करा.
तेवढे येते का बघा आणि मला सांगा. येते ना? ठीक आहे. येस मॅम येते. हा ठीक आहे. म्हणजे हे कसं आलं, हे एवढं किंवा एवढं आपण कशावरून सांगतो. जर ते किलो कॅलरी मध्ये घेतलं तर लक्षात ठेवायचं 587 आणि किलो जूल मध्ये किती असतं 2450 असतं. तर त्याला आपण 4.18 ने मल्टिप्लाय केलेलं असतं, त्यामुळे ते किलो जूल्स मध्ये. ठीक आहे. तर आता इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? काय डाऊट आहे का? कुठून आपण पाहिलं आजच्या लेक्चरला? कॅलरीफिक व्हॅल्यू. हा इथून. ठीक आहे. हे काय याच्यातनं समजण्यासारखा काय पार्ट नाही. इथून कॅलरीफिक व्हॅल्यू समजले तुम्हाला. नंतर ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू आणि नेट कॅलरीफिक व्हॅल्यू हे महत्वाचे पॉइंट्स आहेत. याच्यावरती MCQ असतात, न्यूमरिकल्स पण असतो. हे व्यवस्थित समजलं का? कॅलरीफिक व्हॅल्यू. हा कुणाला डाऊट आहे का याच्यात काय? आहे का डाऊट? हो म्हणा किंवा नाहीतर म्हणा. नो मॅम. ठीक आहे. डाऊट नसेल तर आपण ते लिहून घेऊया. कुठं आलो होतं आपण? हा ठीक आहे. ही स्लाइड लिहा, तोपर्यंत मी अटेंडन्स पाहते. दिसते सगळ्यांना स्लाइड? व्होलॅटाइल मॅटर इथपर्यंत लिहिले ना आपण? रायटिंग कम्प्लीट केलं का? कुठपर्यंत केलं आपण रायटिंग? झालंय. 7 पर्यंत केले. ओके. Yes. नेक्स्ट. इथून हे स्लाइड कम्प्लीट करा, तोपर्यंत मी अटेंडन्स पाहते. एकवीस absent 21. absent. आणि 43 आहेत. झालं का लिहून? झाल्यानंतर मला सांगा. मॅडम, हा बोला. मी तुम्हाला काल प्रश्न विचारला होता. हा ते MCQचा ना? हा, एक्झाम मध्ये आलता तो प्रश्न. आलेला का? हा राईट. तर मला अजून कोणीतरी पाठवलेला तो एक, मी वाचून दाखवते हा तुम्हाला कुठला क्वेश्चन होता. 3 नंबर क्वेश्चन होता. 3 का 13? 13वा प्रश्न. 13वा ना? हे पहा रे, 13वा प्रश्न जो तुम्हाला UT ला आलेला. salts of calcium and magnesium other than the bicarbonates such as chlorides and sulfates. तर एका विद्यार्थ्याने मला पाठवलेले की मॅडम ह्याचं आन्सर परमनंट असायला पाहिजे. येस मॅम. तर त्याचं आन्सर परमनंट नाहीये. प्रथमेशने नंतर परत एक हे करून सांगितलं. तर त्या विद्यार्थ्याला मला वाटतं मुलगा होता तो, तर त्या मुलाला मी सांगितलेलं की मग हे चुकलं तर तुम्हाला त्याचं 1 मार्क मिळेल. तर तो क्वेश्चन चुकलेला नाही, तो बरोबर आहे. त्याचं आन्सर हे अदर दॅन विचारले. द सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम
other than the bicarbonates such as chloride आणि सल्फेट. क्लोराईड आणि सल्फेट्स असतील तर त्याचा आन्सर काय असणार आहे? टोटल हार्डनेस. टोटल हार्डनेस नाही, त्याचा उत्तर काय आहे? परमनंट. अदर दॅन विचारले म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम बायकार्बोनेट सोडून असं विचारले. सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम अदर दॅन बायकार्बोनेट सोडून. सच ॲज म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगितले त्यांनी की सच ॲज म्हणजे असे असू शकतात की क्लोराईड आणि सल्फेट्स कॉजेस. मग क्लोराईड आणि सल्फेट मुळे काय होत असतं? परमनंट हार्डनेस. परमनंट हार्डनेस. म्हणून त्याचं आन्सर असणार आहे परमनंट हार्डनेस. ठीक आहे. मॅडम पण आम्ही एक्झाम मध्ये माहित असून टोटल हार्डनेस लिहिलं कारण एमसीक्यू मध्ये तसंच दिलं उत्तर त्यामुळे. हो मॅम. हो मॅम मी पण तसंच केलं. आणि मॅम डिस्कस करताना बे तुम्ही आन्सर टोटल हार्डनेसच सांगितलं. हो, तो अदर वर्ड पाहिला नसेल मी. आपण एमसीक्यू जे दिले ते एमसीक्यू मध्ये काय आन्सर आहे तिथं? एमसीक्यू मध्ये टोटल हार्डनेस. हा, तो अदर शब्द जो आहे तो रीड न केल्यामुळे न पाहिल्यामुळे गोंधळ झाला. ठीक आहे. तर 13वा क्वेश्चन आहे ना हा. येस मॅम. तरी पण मग प्रथमेश तुम्हाला 20 पैकी 20 कसे काय पडले मग? मला माहित होतं मॅडम आन्सर ते पण एमसीक्यू मध्ये असल्यामुळे मी ते लिहिलं टोटल हार्डनेस लिहिलं. ओके ओके ठीक आहे. ठीक आहे. ज्यांचं ते गोंधळ झालाय ठीक आहे तर ते आन्सर युटी मध्ये देताना पण मॅडम कडून ते अदर दिलेलं आहे कारण ते तिकडे असताना अदर या शब्दावरती कोणी फोकस केलं नाही. तर त्याचा मार्क्स तुम्हाला मिळून जाईल. क्वेश्चन नंबर 13 ज्यांचं चुकलेलं ज्यांनी आहे टोटल लिहिले आणि परमनंट लिहिले अशा दोघांना पण मिळणार. अशांनाच. हा, ज्यांनी टोटल आणि परमनंट लिहिले त्यांना मिळणार. ज्यांनी वरचं लिहिले ना टेम्पररी आणि ऑप्शन नंतर कुठला होता? 3च होते. ऑप्शन 4. Total. हा, पर टेम्पररी वाल्यांना नाही मिळणार. ज्यांनी परमनंट आणि टोटल लिहिले याचा अर्थ तुमचा तिथं कन्फ्युजन झाले. ठीक आहे. ओके मॅडम. इज इट ओके? येस मॅम. ठीक आहे. नेक्स्ट झालं का? लिहून झालं? येस मॅम. किती विद्यार्थ्यांना 20 पैकी 20 मिळाले किंवा 19 मिळाले असे किती ती? मी अजून पाहिले नाही ते रिस्पॉन्स त्याचे. हँड रेज करा त्यांनी. 19 20 19 20. ओके. अरे वा, भरपूर आहेत. छान. ठीक आहे. असे IASC ला पडायला पाहिजे. तुमचे IASC जे आहे त्याला आउट ऑफ 30 मार्क्स भेटायला पाहिजेत तुम्हाला. तर IASC चे जे मार्क्स आहेत ते कन्सिडर केले जातात तुमच्या पर्सेंटेज मध्ये. ओके. ठीक आहे. लोअर करू शकता हँड. युटी युटीचे कन्सिडर करत नाही. युटीचे पण कन्सिडर करतात ना मार्क. युटीचे नाही कन्सिडर करत ते. तुमचे 25 मार्क्स जे असतात ICA चे त्यासाठी बघितलं जातं किती अब्सेंट आहेत, किती सिन्सिअरली दिलेत. म्हणजे 25 मार्क जे असतात ICA चे तर ते तुमचं सगळं आता जर ज्यावेळेस ऑफलाईन असायची मुलं त्यावेळेस आम्हाला समोर असायची ते कोण कसं कोणाचं बिहेवियर कसं आहे काय किती वेळेवर तुम्ही कंप्लीट करता हे तिथून लक्ष द्यायचं. पण आता तुम्ही ऑनलाईन आहे त्यामुळे लक्षात येत नाहीत विद्यार्थी. त्यामुळे मग तुम्ही किती युटी दिल्या, किती लेक्चर तुम्ही अब्सेंट असता, युटीला अब्सेंट आहेत का, ह्याला अब्सेंट आहेत, त्याच्यावर मग तुम्हाला 25 मार्क लक्षात येतं की तुमचं बिहेवियर कसं आहे, किती सिन्सिअर आहे तुम्ही, त्यावरून मग ते तुम्हाला 25 मार्क्स मिळत असतात. समजलं का? त्याचा युटीचा वाटा कशात असतो? त्या ICA मार्क्स मध्ये 25 मार्क्स मध्ये ते येते, पाहिलं जातं ते तुमचं बिहेवियर आणि तुम्ही किती सिन्सिअरली सगळ्या एक्झाम दिलेल्या आहेत, सबमिशन किती वेळेवर केलेलं आहे. सगळ्यांनी असाइनमेंट सबमिट केली ना? मी आज रिस्पॉन्स चेक करणार आहे सगळ्यांचे. येस मॅम. येस मॅम. येस मॅडम. ओके ठीक आहे. ज्या विद्यार्थी मला वाटतं एकाच विद्यार्थिनीचं कुणाचं सबमिट झालेलं नाही, त्यांनी मला PDF पाठवली. मॅडम माझं सबमिट झालंच नाही. मॅडम मी पण तुम्हाला PDF सेंड केला होता मॅम. हा, मला टेलिग्रामला 2-3 मुलींनी पाठवलेलं. ठीक आहे, त्यांचं कन्सिडर करा. व्हॉट्सअपला केला होता. ज्यांनी व्हॉट्सअप केलं त्यांनी टेलिग्रामला टाकून द्या. पाहते मी आज. हा ठीक आहे. मॅडम हा बोला. कॉलेजमध्ये येऊन चेक करून घेतलं तर चालतंय का? नको, काय गरज नाही. ओके, ते पाठवून द्या, मी ऑनलाईन पाहते, चेक करते. ठीक आहे. ISC एक्झाम कधी आहे? ISC आता आज तर युटी झाली, आता उद्या ठेवू का? ISC आहे का तयारी तुमची 3 टॉपिकची? काही कसं क्वेश्चन विचारता रे लगेच? हॅलो मॅम. हा, 7 फेब पासून आहे असं कोणतरी टीचर बोलले होते. 1 आठवड्याचा वेळ जाईल. 1 आठवड्याने असेल ISC. मॅडम
असाइनमेंटला डेट काय लिहायची? असाइनमेंटला का किती दिले आपण 19 दिलेले 22 आत लिहा दिनांक 22 आत 22 ओके. पर्यंत सांगितलेलं आपण 22 आत लिहा दिनांक. हे झालं लिहून झालं. येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. ठीक आहे नेक्स्ट स्कॉलरशिपचे फॉर्म भरा रे आज उद्या जी मुलं राहिले त्यांनी आणि ज्यांचं अकाउंट लिंक झालं नाही बघूया आपण 2-3 दिवसांनी काय होते वाढते का काय वाढलं तर बरंच झालं तुमच्या आता तुमच्यावर डिपेंड आहे अजून तर काय आलेलं नाही डेट आज किती डेट आज 29 उद्यापर्यंत बघा लिंक झालं का उद्या जरी लिंक झालं तरी भरू शकता तुम्ही 2 ते 3 दिवसात लिंक होते काल जर तुम्ही दिला असेल शोभा तरी उद्या आज उद्या 2-3 दिवसात उद्या पहा तुम्ही चेक करून नाही मॅम. पाहायचं सारखं मॅम त्या बँकेत होतच नाही काय सगळ्या प्रोसेस बंद आहेत आणि माझं मोबाईल नंबर लिंक आहे ना तर माझं दुसरं अकाउंट पण निघणार नाही लवकर त्याला मोबाईल नंबर लिंक करायला खूप दिवस जातात. मोबाईल नंबरच लिंक नाही का तुमचा मला वाटलं मोबाईल नंबर आहे लिंक पण दुसरं अकाउंट काढलं तर त्याला लिंक व्हायला मोबाईल नंबर असं मॅक्झिमम 15 दिवस जातील. अगोदरच दे की अकाउंट मग जे लिंक आहे ते तसं काही विचारलं नाही होऊ शकतं का? म्हणजे मॅडम तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये अकाउंटचा प्रॉब्लेम आहे ना अकाउंट हे कोणचं बी देऊ शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाही. आधार लिंक नाहीये माझ्या पर्सनल अकाउंटला. हा त्याला पण नाही होय. आई किंवा पप्पांचा आहे का अकाउंट नंबर? हो त्यांचे आहेत आधार लिंक. हा बरं मी विचारते. पण माझं तुझं आधार कार्ड नसेल. नाही ना आधार कार्ड माझं पाहिजे ना. हा आधार तुमचं त्याला लिंक पाहिजे अकाउंट कोणाचं असेल चालेल आधार लिंक करून घ्या तुमचं पाहिजे. मॅडम माझा पण तोच प्रॉब्लेम आहे आधार कार्डला अकाउंट नंबर लिंक नाही. बर 2-3 दिवस बघा 30 तारखेपर्यंत काय होतंय मॅम, ते आणि मग नेक्स्ट इयर पण आम्हाला स्कॉलरशिप भेटणार नाही का? नाही तसं काय नेक्स्ट इयरला भेटेल की आणि होईल दिनांक वाढेल बघूया. ओके मॅम. हा लगेच काय लगे एवढं टेन्शन नका घेऊ बघूया आपण होईल वाढेल तसं सांगतेत कॉलेज मधून ते ह्याला मेल केला जातो की ते वरून परत वाढवून प्रत्येक कॉलेज त्या वेबसाईटला म्हणा ते शासनाला ते मेल कॉलेज थ्रू जातो विद्यार्थ्यांचं राहिलेलं आहे पेंडिंग आहे आधार लिंक म्हणून त्यामुळे मिळते वाढून मिळेल एक आठवडाभर तरी वाढून. ज्यांचा आधार लिंकचा प्रॉब्लेम आहे त्यांना मिळू शकते वाढवून बघूया आपण. मी सांगेन लगेच एक्सटेंड मला समजलं HOD कडून की लगेच सांगते मी ग्रुपला मेसेज करते ठीक आहे. ओके मॅम. आणि ज्या मुलांचा आधार लिंक आहे त्यांनी भरायचे ते आज फॉर्म गोपाळ मधने आहे का? आहे ना मॅडम. गोपाळ पाठवतोय का नाही तू फॉर्म? पाठवतो ब्रेक मध्ये. हा ठीक आहे मला फॉर्म पाठवून द्या. अजून कुणी काल भरला रे फॉर्म? मुलींमध्ये कुणीतरी भरला ना? अर्चना तुम्ही भरलाय का? मॅडम भरलेला सर्व डाऊन होता पण ते आधारचा प्रॉब्लेम आहे. तुमचं पण आधारचा प्रॉब्लेम आहे. हा आधार लिंक नाही ना? हा मॅडम पण ते 1-2 तासात होतंय म्हणतात आधार लिंक आपण ज्या ब्रांच मधनं काढलंय ना बँक अकाउंट त्यांनी म्हणतात मग मी जाते आज बँकेमध्ये बघ. हा ठीक आहे बँकेत जाऊन चौकशी करून या मग. बँकेत जाऊन बघा. 24 तासात होतं मॅडम ते आधार लिंक. आधार लिंक 24 तासात होते ना? नाही मॅडम माझं तर लगेच झालं. मग अर्ध्याच तासात झालं. शोभा मुले बाकीच्या मुली होतेच म्हणतात की तुम्ही बँकेत जाऊन येता का एकदा किंवा बँकेतल्या कुणाला मॅम मी आमच्या बँकेतली ती प्रोसेस बंद आहे पूर्ण. हा राईट बँकेवरती डिपेंड आहे आता हे आधार लिंक करायचं त्यांचं कसं सॉफ्टवेअर आहे सिस्टीम त्यावरती डिपेंड आहे. नॅशनल बँकेत काढले का शोभा कोणत्या बँकेत काढलं? बँक ऑफ इंडिया. ठीक आहे आधार लिंक झाले की स्कॉलरशिपचा फॉर्म भरून टाका. आणि ज्या मुलांनी भरलेत काल आज त्यांनी मला पाठवा PDF तुमचे. ओके शॅल यू स्टॉप हिअर नाउ? येस मॅम. ओके मेंटरची मीटिंग आपण दुपारी लंच ब्रेक मध्ये घेऊया 12:15 घेऊया आपण ठीक आहे. मॅम हॅलो मॅम. हा बोला. युनिव्हर्सिटी एक्झाम म्हणजे कसले असतात या सब्जेक्टच्याच असतात का आपल्या सगळ्या? हो सेमिस्टर. हा ठीक आहे. हेच सब्जेक्ट असतात ह्या सब्जेक्टचे.
ओके ओके. ओके, थांबूया आपण आता इथं. परत ते याच लिंक वरून लेक्चरच्या कॉलेजच्या फक्त आपली सेकंड बॅचची मुलं जॉईन होते मेंटर सेशन साठी.